पक्षप्रमुख उद्ध्वस्त वाकरेंनी मुक्ताफळ उधळत परत सांगितलं की खड्डा करा, गाडून टाका वगैरे वगैरे। ही सगळी विधानं त्यांच्या वैफल्यग्रस्त मानसिकतेचं उदाहरण आहे आणि कदाचित संजय राऊतांच्या सोबत राहून आता उद्ध्वस्त वाकरेंचं सुद्धा मानसिक संतुलन बिघडलंय का काय अशी शंका आम्हाला येते। खरं तर डिस्ट्रक्टिव्ह मेंटॅलिटीचं एक उत्तम उदाहरण म्हणजे उद्ध्वस्तजी वाकरे, कारण आयुष्यभर त्यांना काहीही कन्स्ट्रक्टिव्ह करणं जमलंच नाही। त्यामुळे जमिनीवरती राबणाऱ्या प्रामाणिक शिवसैनिकांना खड्डा करून त्यांना संपवणं, गाडणं अशाच पद्धतीची भूमिका उद्ध्वस्त वाकरेंनी आयुष्यभर घेतली आणि ज्यांनी कधीच कुणाला उभंच केलं नाही त्यांच्या उबाठा गटाला आणि त्यांना जनतेनं आज आडवं करून टाकलेलं आहे आणि दररोज अशा पद्धतीची विधानं करून स्वतःसाठी खड्डा करण्याचं काम अत्यंत इमाने इतबारे ते स्वतःच करत आहे। मराठीमध्ये एक म्हण आहे की जो दुसऱ्यासाठी खड्डा खणतो तो स्वतःच त्याच्यामध्ये पडतो। अशीच अवस्था उद्ध्वस्त वाकरे आणि त्यांच्या गटाची होणार आहे। आणि लक्षात ठेवा, तुम लाख कोशिश कर लो हमें मिट्टी में दबाने की, हम तो बीज है उग कर आएंगे। स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांचा आणि महाराष्ट्रातल्या लाखो जनतेचा आशीर्वाद एकनाथजी शिंदे साहेबांच्या पाठीशी आहे। त्यामुळं या मातीच्या कणाकणातून त्यांचं नेतृत्व फुलून येईल याच्यामध्ये आम्हाला काहीच शंका नाही। रोजच्या घडामोडी पाहण्यासाठी राजकीय दर्शन न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला मुळीच विसरू नका।